तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र तारा आणि सोमला घरी बोलवल्यामुळे आता त्रिलोत्तमा आणि बाकीचे फॅमिली मेंबर सगळे तर डिस्टर्ब झालेलेच असतात. कारण की अमृता म्हणली होती आई जाऊ द्या, तुम्ही नाही म्हणताय तर नाही बोलवायचं. आणि मग त्रिलोत्तमा जेव्हा बाहेर जाते तेव्हा मात्र या दोघींना ताराला बोलवलेलं असतं. त्याच्यामुळे आता त्रिलोत्तमा त्यांच्यावर तर खूपच चिडते. म्हणू लागते तिचं तर एकटीचं सोडून द्या, पण तिच्यासोबत तुम्हीही माझा विश्वासघात केला, माझ्यासोबत खोटं बोलला. त्रिलोत्तमा खूप चिडते. तर तारा त्यापुढे काहीच बोलत नाही. सावली तर शांतच राहते, कुणी काहीच उत्तर देत नाही. त्रिलोत्तमा मात्र ताराला घराच्या बाहेर परत एकदा काढून देते. म्हणू लागते की तू आमच्या घरातला राहायच्या लायकीची मुलगीच नाही, तू तुझ्या घरी जाऊ शकतेस. सोम आणि तारा मात्र परत तिकडे जातात. तर ज्यावेळी आता यांचं काही सगळं काही घडलंय त्यावेळी सारंग घरी नसतो. थोड्या वेळाने सारंग रात्रीच्या वेळी घरी येतो. तर सावली अस्वस्थपणे घरामध्ये असते. घरातलं वातावरण खूप सुन्न झालेलं असतं. तर सावली आणि सारंग त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. तर सावली खूप नाराज झालेली असती, खूप अपसेट झालेली असती. पण तेवढ्याच वेळामध्ये सारंग म्हणू लागतो, तरी म्हणलं घरातलं वातावरण एवढं शांत कसं काय झालं. तर सावली म्हणू लागता, अहो सारंग सर, त्याच्यामध्ये ना आमची काहीच चुकी नाही. आम्हाला जे बरोबर वाटलं तेच आम्ही केलं आहे. त्यावेळी सावली म्हणू लागते, सारंग सर अजून एक गोष्ट सांगते, आम्ही काय असं मुद्दामून मॅडमचं मन दुखावं म्हणून ही सगळी गोष्ट आम्ही केलीच नाही. आम्हाला वाटलं की हे ठीक आहे, बरोबर आहे, काहीतरी आम्ही अशी गोष्ट केल्याने चांगलं होईल. पण आम्हाला जे चांगलं करायचं होतं ते चांगलं तर झालंच नाही सारंग सर, पण ते उलटच होऊन बसलं. त्यावेळी सारंग ही मात्र सावलीचं फक्त ऐकून घेतो. खरंच सावली कोणाचं ना वाईट करण्याचा विचारच करणार नाही, त्याला तिच्यावर तितका तरी विश्वास असतो. तर दुसरीकडे अलका मात्र खूप घाईगडबडीत असते. तिचा फोन सावलीला येतो. अलका म्हणू लागते की सावली तू जिथे असेल ना तिथून घाई गडबडीने इकडे ना खूप मोठा गोंधळ झालाय. अलका मात्र रडत असते. पण तेवढ्याच वेळामध्ये सावली म्हणू लागते, नेमकं तुम्हाला झालंय काय, तुमचा आवाज मला कसा येतोय, मला व्यवस्थित सांगताय का. पण अलकाच्या अशा घाबरलेल्या आवाजामुळे सावलीला समजून जाते की नक्की जगन्नाथजीला काहीतरी झालं आहे. तर त्यावेळी आता सावली म्हणू लागते, तुम्ही काळजी नका करू, मी तिकडे येते. कारण की मला तर असं वाटतंय की भैरवीने काहीतरी डाव टाकलाय आणि तो जगन्नाथ चांगलाच अडकलाय आणि त्याला न पोलिसांनी आता पकडून चालवलं आहे. त्याच्यामुळेच अलका इतकी घाबरून गेलेली दिसते. आता सावली देवा तिथं जातील आणि नक्कीच काही ना काहीतरी होईल. पण सावलीला मात्र अलकाच्या बोलण्याच्या अंदाजावरूनच कळालं की नक्कीच जगन्नाथजीवर खूप मोठं संकट आलं आहे. त्याच्यामुळेच मला अलकाजीने इतक्या घाई गडबडीनं फोन केला, नाही तर मला त्या कधीच फोन करत नाही. सावलीला हे सगळं काही माहीत असतं. तर मित्रांनो बघूया नेमकं जगन्नाथला काय झालंय आणि सावली तिकडे वेळेवर पोहोचते की नाही. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.